नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय स्प्रिंग रोल। त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचे। तेलामध्ये कांदा, शिमला मिरची, गाजर ह्या भाज्या घालायच्या आणि हलक्याशा टॉस होईपर्यंत आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा कच्चाच ठेवायच्या म्हणजे छान कुरकुरीत लागतात। तर आता हे सगळं घालून झाल्यावरती कोबी जी आहे ती थोडी उशिरा घातली आहे, म्हणजे कोबी जी आहे ती पटकन शिजते, नरम पडते, त्याच्यामुळे थोडी उशिरा घालायची म्हणजे ती सुद्धा कुरकुरीतच राहते। आता याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे भाज्यांपुरताच लागेल एवढंच मीठ इथे घालायचं आहे। वरतून थोडीशी काळी मिरी पावडर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ह्यामध्ये सॉस घालायचे आहेत। इथे मी डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान सॉस, थोडासा टोमॅटो केचप ॲड करून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे सॉसचं, ते इथे घातलेलं आहे। ह्यात तुम्ही हवं तर थोडंसं विनेगरसुद्धा ॲड करून घेऊ शकता। हे छान मिक्स झाल्यावरती ह्याच्यामध्ये बॉईल केलेले नूडल्स घालायचे थोडेसे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपलं जे फिलिंग आहे, मिश्रण आहे आतमध्ये भरण्याचं स्टफिंगचं, ते इथे बनून तयार झालेलं आहे। वरतून कांद्याची पात किंवा कोथिंबीर घालून तुम्ही हे व्यवस्थित रेडी करून घेऊ शकता। आता आपल्याला स्प्रिंग रोल्सच्या शीट बनवायच्या आहेत। तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता, पण मी तुम्हाला इथे घरी कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे। तर इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लोअर जो आहे तो समप्रमाणामध्ये घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी ॲड करते। सगळ्या पदार्थांचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेन, तुम्ही नक्की चेक करा। तर आता ना एकदम पातळ सरसरीत असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एकदम सरसरीत पॅनवरती घातलं की चांगलं स्प्रेड होईल असं। तर आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे मिश्रण जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं। बघा एकदम मस्त हे स्प्रेड होतंय की नाही, सगळ्या बाजूंनी हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं। पॅन एकदम कडक गरम करून घ्यायचं नाही आहे, नॉर्मल मीडियमच गरम करत ठेवायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा मिश्रण घालू तेव्हा पटकन स्प्रेड होईल आणि ते एकदम सेट व्हायला सुद्धा सुरुवात होईल। तर एकदम वरची बाजू जी आहे ती बघा 1 मिनिटामध्ये लगेच रेडी होते आणि पलटली सुद्धा जाते। आता इथे मी ना 1 चमचा मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं ना ग्लूसारखं ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ज्याच्या मदतीने आपण आपला स्प्रिंग रोल जो आहे तो बंद करून घेणार आहोत। तर आता इथे मी एक शीट घेतलेली आहे, त्या शीटवरती आपण तयार केलेलं जे स्टफिंग आहे ते इथे मी ॲड करून घेते आणि ह्याचा चांगला रोल करून घ्यायचा आहे। तर इथे मी बंद करत ह्याचा रोल तयार करून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घेऊ शकता। तर साईडने ना मी इथे थोडीशी पेस्ट लावून घेतलेली आहे आणि हे असं बंद करून छान एकदम घट्ट रोल बनवून घ्यायचा। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता ना मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही जी पेस्ट तयार केलेली आहे मैद्याची, आपण ती स्टिक करत कसं हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता। हे असं व्यवस्थित बंद करून आपण छान असे रोल जे आहे ते तयार करून घेणार आहोत। पेस्ट जी आहे ती आपल्याला जिकडे शक्य आहे तिकडे लावून घ्यायची आणि हा रोल जो आहे तो असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। जर तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी तुटतोय तर तिथे सुद्धा तुम्ही ही पेस्ट आपण मैद्याची तयार केलेली आहे ती लावून घ्यायची आणि रोल व्यवस्थित बंद करून घ्यायचा। तर हे असेच मी सगळे स्प्रिंग रोल्स जे आहेत ते बनवून घेते। तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम करत घ्यायचं आणि काय करायचं, आपण जसं समोसा तळतो स्लो टू मीडियम हीटवरती, तसंच आपल्याला हे स्लो हीटवरती तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत होतं। सुरुवातीला मी हा एकच रोल घातलेला आहे, व्यवस्थित तळला गेला आहे, त्याच्यामुळे नंतर आपण 2-2 करून सुद्धा हे स्प्रिंग रोल तळून घेऊ शकतो। मस्त असा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत एकदम स्लो हीटवरती, म्हणजे ते बाहेरून एकदम कुरकुरीत असे तयार होतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा, शेअर करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।